हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मागे शेवटचा पाठ आपला 23/12/2025 ला झाला होता. त्याच्यानंतर एक 1.5 महिन्याचा गॅप घेतला आपण आणि आता आज आपण परत नवीन सुरुवात करतो आहोत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026. हरिओम. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावे. हरिओम सर्वांना. श्रद्धायोग पाठ 1 आज थोडासा प्रस्तावनेचा भाग असेल आणि मागील सगळ्या पाठांशी थोडीशी जुळवणूक होईल. आपण खांदे म्हणाल्याप्रमाणे साधारणतः 2 महिन्यांनी भेटतोय आणि त्याच्या अगोदर आपला बुद्धियोग ग्रंथाचा भाग पूर्ण झाला होता. त्याच्या अगोदर विषयोग आणि भाग्ययोग हे 2 ग्रंथ आपण पूर्ण केले आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला श्रद्धायोग पाठ आहे. आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुभुवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतिममर्गणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ज्ञानस्वरूप स्वामीजी, शक्ती शांतिरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. पाठमालेतला अभ्यासाचा हेतू आणि ध्येय हा फार महत्वाचा भाग आहे. कारण आपण हा सगळा जो अभ्यास करतोय तो अकॅडमिक अभ्यास करत नाहीये किंवा शाळेतला अभ्यास असतो तसा करत नाही, तर आपण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनचा अभ्यास करतोय. जे जे काही आपण ऐकतो, जे काही आपण चर्चा करतो ते तुम्ही आम्ही म्हणजे वक्ता श्रोता दोघांनीही प्रॅक्टिस करायची गोष्ट आहे. आणि त्याचा जर का प्रत्यक्ष उपयोग केला, आपण त्याचं ऍप्लिकेशन केलं, नॉलेजचं ऍप्लिकेशन केलं, तर आपल्याला त्याचा अधिक लाभ होतो. आता 2 महिने झालेत, त्यामुळे मागचं सगळं आठवणं अवघडच आहे. परंतु आणि प्रत्यक्ष आपली ही पाठमाला जी आहे ती 2 वर्षापूर्वी सुरू झाली. म्हणजे मला वाटतं फेब्रुवारी 2024 मध्ये ही सुरू झाली. आणि या सगळ्या
सगळे ग्रंथ हे क्रमाने एकमेकाशी लिंक केलेले आहेत आणि हे सगळे मिळून एक अभ्यास होतो. आता वेळ झाला असला आणि बराच काळ गेला असला तरी आपण सगळं काही विसरलेलं नसतो. आपल्या काही साररूप लक्षात राहिलेलं असतं. म्हणजे सगळं नाही आठवणार, कुणालाच नाही आठवणार सगळं. परंतु कसं आहे, आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घडतात. एखाद्या प्रसंगात एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते, आपला अपमान करते, आपल्याला दुःख देते. तो सगळा प्रसंग आपण विसरतो, पण त्या प्रसंगातलं जे सार असतं, म्हणजे काहीतरी ज्या मेमरीज असतात, मुख्य मेमरीज, त्या आपल्या लक्षात राहतात. उलट समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप मदत केली असेल, आपल्याला खूप सहाय्यभूत झाली असेल, तरी सगळ्या गोष्टी आठवत नाहीत, परंतु त्यातला जो मर्माचा भाग आहे तो लक्षात राहतो. तसं या सगळ्या अभ्यासात आपण जे काही मुख्य शिकतोय, मुख्य पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्या लक्षात राहतं आणि त्याचा थोडासा आढावा आज आपण या पहिल्या पाठामध्ये घेऊया. साध्य आणि साधन या सगळ्या आपल्या अभ्यासामध्ये आपण जो आपला वेळ देतो, अत्यंत बहुमूल्य वेळ देतो, त्याच्यामध्ये काय साध्य आहे, तर साधन काय आहे. बघा, एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर ती साध्य करण्यासाठी आपल्याला गोष्टी लागतात. समजा आपल्याला परीक्षेला बसायचं असेल तर पुस्तकं लागतील, नोट्स लागतील, त्याचा अभ्यास करायला लागेल, ते सगळं डोक्यात ठेवायला. ही सगळी साधन आहेत आणि मग परीक्षा बसून परीक्षेमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण व्हायचे हे साध्य आहे. तसं ह्या सगळ्या अभ्यासक्रमात आपल्याला बघितलं की आपण साधकत्वातली प्रगती, आपण सगळे साधक आहोत किंवा साधक वृत्तीचे लोक आहोत, ह्या साधकत्वातली प्रगती आपल्याला घ्यायचे. आणि मानव जन्माचं उद्दिष्ट ते सांगतात की आत्मज्ञान किंवा मुक्ती हे साध्य आहे. म्हणजे अंतिम साध्य ते आहे. आणि आपण आज ज्या काही ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून थोडं थोडं 2-2, 4-4, 5-5 पावलं पुढे जात अंतिमतः आपल्याला ते ध्येय गाठायचंय. म्हणजे आपल्याला हे जे आता आपण सगळं उपक्रम करतोय त्याच्यातील साध्य हे आहे. आणि मग हे साध्य आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला साधनं काय आहेत, तर मनशक्तीच्या पद्धतीने आपण जे काम करतो त्यामध्ये श्रमानंद हे साधन आहे, धनानंद हे साधन आहे, ज्ञान गुणाकार हे साधन आहे, समाजसेवा हे साधन आहे. त्या सगळ्या साधनांचा उपयोग करून ह्या साधनामध्ये आपण जे काही शिकलो त्याचं ऍप्लिकेशन करून त्याची माहिती इतरांना देऊन आपल्याला आपलं साध्य साधायचं असतं. आपण जर का म्हटलं मुक्ती किंवा परमात्म्याची प्राप्ती हे आपण साध्य ठेवलं, तर हे सगळं आयुष्यातून साध्य साधायचं असेल तर त्याच्यासाठी साधन आहेत आपलं शरीर, आपली बुद्धी, आणि आपण ज्या प्रपंचात राहतो तो प्रपंच ही साधन आहे. प्रपंच हे साध्य नाहीये, प्रपंच हे साधन आहे साध्यासाठी. कारण प्रपंच हा एक जो भाग आहे तो आयुष्यातला जरी महत्वाचा असला तरी ते म्हणजे काय आयुष्य नसतं. ह्या प्रपंचाचा उपयोग करून, आपल्या शरीराचा उपयोग करून, आपल्या मनाचा, बुद्धीचा, आपल्या चित्ताचा उपयोग करून आपल्याला ह्या परमात्म्यापर्यंत जायचं आहे हे माणसाने पक्क समजलं पाहिजे, असं गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये नेहमी सांगतात. आता साधकाचा क्रमविकास म्हणजे काय असतो की आपल्याकडे बघता आपण की मनशक्तीमध्ये दरवर्षी काही हजार अभ्यासासाठी नवागत येतात. ह्या नवागतामध्ये जरी काही हजार असतील तर ते समजा एक 10,000 वर्षातले लोक आले तर त्यातले जवळजवळ अर्धे लोक संकल्प करतात. संकल्प केल्यामध्ये तो संकल्प पाळणारे फारच कमी असतात. आणि जरी काही महिने किंवा एखाद दुसरं वर्ष पाळलं तर आयुष्यभर तो संकल्प टिकवणारे अत्यंत कमी असतात. आणि हे साहजिकच आहे. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामापि सिद्धानाम कश्चिमाम वेंती तत्वतः. म्हणजे अनेक हजारो माणसं जरी साधना करत असतील तर त्यातले सिद्ध अत्यंत थोडे होतात. आणि ह्या सिद्ध
तत्व पाळणारे अत्यंत कमी असतात. आपल्याकडे सुद्धा आपण बघितलं की 93 पासून 2023 पर्यंत किंवा 25 पर्यंत, आता 26 पर्यंत जवळ 33 वर्ष झाली. त्यातली 2-3 वर्ष जर की कोविडसाठी गेली तरी 30 वर्षामध्ये आपल्याकडे ॲव्हरेज जर का 10,000 नवागत आले म्हटलं तर 30 वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख नवागत आले. या नवागतापैकी अर्ध्या लोकांनी समजा आपण असं ॲझ्युम केलं की त्यांनी साधक संकल्प केला तर 1.5 लाखांनी केला. त्यापैकी काही काळ काही टिकले, परंतु शेवटपर्यंत किती टिकले? तर हा असाच असतो भाग. साधना ही सोपी गोष्ट नाहीये. बरं, त्या साधनेमध्ये सुद्धा मुख्य म्हणजे कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि ज्ञानमार्ग आहे. त्यातले कर्ममार्ग आवडणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. असं म्हणतात की 80% कर्ममार्गी असतात की त्यांना काहीतरी करायला आवडतं. श्रमानंद किंवा त्या श्रमानंदाच्या निमित्ताने जी काही कामं असतील ती सगळी करायला लागतात. एक साधारणतः 14% लोक भक्तिमार्गी असतात. म्हणजे आपल्या जे काही भक्तिमार्ग आहेत त्या भक्तिमार्गाने ते जाणारे आणि त्या पद्धतीने काम करतात. आता हे कर्ममार्गी लोकांनी सुद्धा निष्काम कर्ममार्ग असला पाहिजे, भक्तिमार्गांचा सुद्धा निरपेक्ष उपासना असली पाहिजे आणि राहिलेले 6% ज्ञानमार्गी असतात. आणि ज्ञानमार्गी लोक हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातलं जे काही समजतं त्याचा उपयोग कर्मामध्ये कर्ममार्गी करत असतात आणि निष्ठेनी या सगळ्याचा उपयोग भक्तिमार्गी करत असतात. आता कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग किंवा उपासना मार्ग ह्या दोन्ही एक प्रकारची कर्मच आहेत. आणि म्हणून ही कर्म जी करायची ती कुठल्या ज्ञानावर आधारित करायची त्यासाठी ज्ञानमार्ग आहे. आणि या ज्ञानमार्गाचा उपयोग असाच माणूस करतो की अज्ञानाचं चिन्ह त्याच्या जीवनातून कमी होतं. अज्ञानाचं मुख्य चिन्ह म्हणजे अहंकार, देहाभिमान किंवा मी वाटणं. आणि हा मीपणा कमी कमी होत जाणं हे पारमार्थिक प्रगतीचं मुख्य लक्षण समजायचं. आणि त्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि समर्पण हवं. आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ मोक्ष किंवा मुक्ती हा आहे. तर स्वामीजी सांगतात मुक्ती म्हणजे कशापासून मुक्ती? तर कुठल्याही भयापासून मुक्ती. आणि सर्वात महाभय कुठला आहे आयुष्यामध्ये? तर ते महाभय मृत्यूचं भय आहे. म्हणून मृत्यूच्या भयापासून मुक्ती आणि कुठल्याही भयापासून मुक्ती. भयमुक्त जीवन म्हणजे मुक्तीचं जीवन. आता ही सगळी आपण ध्येयाची चर्चा केली. हे ध्येय खूप मोठं आहे, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की संकल्प करा आणि 6.25% त्याग करा. संकल्प आणि 6.25% त्याग ही ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी पहिली इयत्ता आहे किंवा या शाळेमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी पहिली इयत्ता आहे. आणि इथे 6.25% फक्त उत्पन्नाचा किंवा वेळेचा त्याग करायला सांगितलेला नाहीये, तर षड्विकार, हव्यास आणि अहंकार हळूहळू कमी करायचं, त्याची मुक्तता व्हायची ही सुरुवात सांगितलेली आहे. आपण थोडक्यात आढावा घेतोय आपल्याला जे काही कर्तृ आहेत किंवा करण्याचा हेतू आहे किंवा आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दलचा. जर का पहिली इयत्ता 6.25% असेल तर ग्रॅज्युएट होण्यासाठी काय करावं लागेल आणि पीएचडी साठी काय करावं लागेल. आणि म्हणून सुरुवात छोट्या संकल्पाने करून हळूहळू एक पावलांनी पुढे जात जो आपला स्वतःचा पारमार्थिक विकास होतो, आध्यात्मिक विकास होतो, त्याला क्रमविकास म्हणतात. आणि मग छोट्या सुरुवातीच्या पुढे कर्म आणि उपासना तीव्र होत जावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन या योग ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. साधना म्हणजे अभ्यास. साधना म्हणजे काहीतरी साध्य करून घेण्यासाठी केलेली खटपट. काय साध्य करून घेण्यासाठी?
मनशक्ती ग्रंथ, गीता, साम्य विज्ञान मधून स्वामीजी म्हणतात की ही सगळी जी खटपट आहे ती शांतीसाठी आहे, मनशांतीसाठी आहे. वैभव आणि सुख हे मिळवण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो, साधना करतो. पण त्याला पैसे मिळाले, वैभव मिळालं आणि ती मिळाल्यावर सुद्धा शांती नसेल तर त्या वैभवाचा काय उपयोग आहे? म्हणून ते अपूर्ण राहतं. म्हणून एकीकडे वैभव म्हणजे एकीकडे लौकिक सुख आणि दुसरीकडे पारमार्थिक सुख, शांती, ह्या दोन्हीचा एकत्र विचार केला पाहिजे. शांतीतून अशांती, अशांतीतून वैभव आणि वैभवातून पुन्हा शांती. बघा, माणूस प्रयत्नाला लागतो त्याच्या अगोदर तो शांत असतो, प्रयत्नाला लागला की त्याची अशांती निर्माण होते. पण ह्या प्रयत्नातून आयुष्यामध्ये वैभव फुलतं. वैभव मिळालं की काही काळ शांती मिळते, परंतु ती शांती टिकत नाही. दुसऱ्या अपेक्षा, आकांक्षा निर्माण होतात आणि अशा पद्धतीने शांतीतून अशांती, अशांतीतून वैभव, वैभवातून शांती आणि शांतीतून परत अशांती, अशा आयुष्यावर माणूस चक्रा मारत बसतो. त्यामुळे स्वामीजी म्हणतात एकतर शांतीचीच कास धरावी किंवा ते सोपं नाहीये किंवा ते शक्य नाही सर्वसामान्य माणसाला. म्हणून वैभव मिळवताना शांती कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे. आणि हेच काम, हेच ज्ञान आपण ह्या तिन्ही योगग्रंथातून घेत आहोत आणि आता ह्या योगग्रंथामध्ये घेण्याचं. एकीकडे लौकिक जीवन जगायचंय, आपल्याला आपल्या सगळ्या अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करायची, परंतु ते करताना आपल्याला शांतही राहायचंय. ह्या पद्धतीने ही सगळी. आणि म्हणून प्रयत्न दिशा काय आपली? हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्या सतत कायम ठेव. तर अशा पद्धतीने हे सगळे आपली साधकाची जीवन वाटचाल किंवा प्रयत्न वाटचाल आहे. आपण हे सगळं जे आहे, ही सगळी पाठमालिका आहे किंवा मागच्या पाठमालिका म्हणजे गीतेचे पाठ आपण घेतले, मनाचे श्लोक आपण पाठ घेतले, पसायदानाचे पाठ घेतले, हे सगळे मुख्यत्वे आपल्या क्रमविकासासाठी आहेत. हे सगळं ज्ञान आपल्या क्रमविकासासाठी आहे आणि ते ज्ञान आपल्या आयुष्यात जितकं आपण उपयोगी आणू त्या प्रमाणात. अर्थात हे मी मुक्त चिंतन करतोय. हे चिंतन श्रोत्यांना जेवढं लागू आहे त्याच्यापेक्षा जास्त वक्त्याला सुद्धा लागू आहे. साधकाचं ध्येय स्वतःचा आध्यात्मिक विकास हे असतं आणि हे करत असताना त्यातून प्रपंच आणि व्यवहार सुद्धा साधतो. हा आपल्या अनुभवाचा भाग आहे. जेव्हा आपण खऱ्या पद्धतीने साधना करायला लागतो त्यावेळेला प्रपंचाकडे आपलं दुर्लक्ष होत नाही, हे सुद्धा साधतं. आणि अशा अनेक लोकांच्या एकत्र साधनेमधून सगळ्यांनी एकत्र साधना केली की त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या वष्टीबरोबर समष्टीचं सुद्धा कल्याण साधतं, समाज कल्याण साधतं. समर्थांनी म्हटलेलं आहे की प्रपंचाकडे दुर्लक्ष करू नका. आपलं जे काही नेहमीचं भाग आहे जीवन, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. आणि पुढे म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. दासबोधामध्ये एकीकडे प्रपंच आणि एकीकडे परमार्थ, दोन्हीमध्ये यश कसं मिळवायचं याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून साधकत्वाचं आपलं एकमेव साध्य म्हणजे आपली कर्मशुद्धी आहे. आणि त्याच्यासाठी मार्ग प्रार्थना सांगते, अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो आणि वातावरणातील वैश्वानर विशालाकांक्षी राहोत. आता हे सगळं बोलणं सोपं आहे, सांगणं सोपं आहे, चर्चा करणं सोपं आहे, पण कधीतरी मागे वळून किंवा शक्य असेल तर रोज हे आपण सगळं साधलं का? आपल्या चित्तवृत्ती धैर्यमय झाल्या का? शांतीच्या दिशेने त्या पुढे जातात का? हे आपण बघायला पाहिजे. आणि हे बघण्यासाठीच स्वामीजीने आपल्याला मानस आरक रूपी आत्मपरीक्षण करायला सांगितलं.
रोज जो मानस आलेख भरायचा आहे त्या एका मानस आलेखामध्ये या सगळ्या गोष्टी येतात सूत्ररूपाने, आणि म्हणून ते महत्वाचं आहे. आता ज्या मनशक्ती तत्वज्ञानावर आधारित हे सगळा आपण अभ्यास करतोय, त्या तत्वज्ञानाचं सार काय आहे? आज आपण या बेसिक कन्सेप्ट परत एकदा रिव्हाइज करून घेतोय, कारण हे सगळं साधण्यासाठी आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. तर तत्वज्ञानाचं सार आहे की स्वार्थासाठी निस्वार्थ. स्वार्थ स्वाभाविक आहे, निस्वार्थ संकल्पाने आपल्या जीवनात जोडावा लागतो. सुखासाठी दुःख स्वीकार. सुखाची आस आपल्याला सहज आहे, परंतु त्यासाठी योग्य तो दुःख स्वीकार करायला लागतो, हे आपण शिकतो. मिळवण्यासाठी संकल्प आधारित त्याग, सत्कर्म पालन, निरपेक्ष, निरहंकार, कर्तव्य भावनेने केलेली सेवा. मग काय मिळतं आपल्याला? जर का निष्काम कर्म केलं तर हळूहळू आपलं चित्त शुद्ध होतं. निष्काम उपासनेनी चित्त शांती मिळते, आणि ध्यानाने किंवा चित्तवृत्ती निरोधाने आपल्याला शांती मिळते. आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षणाने, म्हणजे अनेक अहवाल सातत्य किंवा त्या पद्धतीने आपण आत्मपरीक्षण करत राहिलो तर भयराग मुक्ती आणि धैर्य शांतीची प्राप्ती होते. आणि म्हणून चौवार्षिक वर्ष 3 मध्ये स्वामीजी आपल्याला सांगतात की आयुष्याला थोडा तरी अध्यात्माचा दिवा लावा आणि तो सुवर्ण स्पर्श अबाधित ठेवा. आता बघा, स्वामीजींनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते नेमकं मार्गदर्शन आहे. प्रत्येकाला मार्गदर्शन आहे आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते मार्गदर्शन आहे. संघटना सामर्थ्य पाठ 6 मध्ये स्वामीजी सांगतात, दिवाळी अंक 2008 मध्ये हे सगळे पाठ आलेले आहेत. एकंदर सगळं जे स्वामीजींचं मार्गदर्शन आहे ते प्रत्येक स्टेजला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करताना स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवावं, पालकांनी कुटुंबांची मुलांची काळजी कशी घ्यावी, तरुणांनी ताणमुक्त यश कसं मिळवावं, मध्यम वयाचे जे लोक आहेत त्यांनी कृतज्ञ आणि कर्तबगार मुलगा कसा मिळावा आणि तो मिळवण्यासाठी त्याची तरुणपणापासून तयारी कशी करावी, कुठला निश्चय करावा, काय संकल्प घ्यावा हे सांगतात. आणि ज्येष्ठ नागरिक, आपल्या या वर्गात बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत जे पेन्शन घेऊन पलीकडे गेलेले आहेत, त्यांना स्वामीजी सांगतात की ते बरेच लोक निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना माया नावाच्या राक्षसाच्या नावाने पुन्हा परिणामच निर्माण करण्याचा कारखाना सुरू केलेला असतो. म्हणून पेन्शन घेऊन पलीकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना मी आता वॉर्न करतो की आता पुढच्या आयुष्याची तयारी करा, पुढच्या जन्माची तयारी करा, पुढच्या अस्तित्वाची तयारी करा. शेवटचा क्षण महत्वाचा असतो, कारण त्या शेवटच्या क्षणावरच पुढचा जन्म येतो, आणि म्हणून तो गोड व्हावा म्हणून प्रयत्न करा. बघा, प्रत्येकाला म्हणजे जीवनाच्या टप्प्यावर प्रत्येकाला सूत्ररूपाने मार्गदर्शन स्वामीजींनी केलेलं आहे. आणि अभ्यास वर्गातून, विविध पुस्तकातून, विविध त्यांच्या विवेचनातून त्यांनी ते आपल्याला अत्यंत बारकाईने सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ज्ञान झाल्यावर थांबायची सोय नसते, ज्ञानाला विश्रांती नाही हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने स्वामीजींनी प्रत्येकाची काळजी घेऊन, स्वामीजींनी स्वतःचा संसार केला नाही, स्वतः ते संन्यासी होते, परंतु जीवनामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग हे 2 विषय असतात नेहमी, आणि त्याच्यावर स्वामीजींनी लिहिलेलं आहे की भक्ती मार्गही महत्वाचा आहे, ज्ञानमार्गही महत्वाचा आहे, पण त्यातल्या त्यात भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे आणि त्या मानाने ज्ञानमार्ग सोपा आहे. स्वामीजी म्हणतात, भक्ती आणि ज्ञान यांचा झगडाच निर्माण होऊ शकत नाही, इतकी भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्ञानापेक्षा भक्ती खूप श्रेष्ठ आहे. पण भक्ती का अवघड आहे आणि ज्ञान का सोपं आहे त्याचं कारण देताना स्वामीजी म्हणतात,
भक्ती म्हणजे ईश्वरात स्वतःला पूर्णपणे निर्भेळपणे विलीन करून घेणं आहे. जो विभक्त नाही तो भक्त, असं भक्ताची व्याख्या समर्थ करतात, समर्थ रामदास स्वामी करतात. पण भक्ती म्हणजे जे प्रेम आहे, जी एक प्रकारची उपासनेची उत्सुकता आहे किंवा एक प्रकारची भावनाशीलता आहे, भावशीलता आहे, ती प्रत्येकाला नैसर्गिक पद्धतीने असेलच असंच नाही. म्हणून ज्याला ते नाही तो तर्काचा उपयोग करून, आणि आजचं जग सगळं तर्कावर चाललेलं असतं, म्हणून तर्काचा उपयोग करून ज्ञानमार्गाने सुद्धा जाऊ शकतो. भक्तीसाठी आतली प्रेम भावना असणं महत्वाचं आहे. आणि आपल्याला भक्ती मार्गाने जायचं आहे, आणि भक्ती मार्गाने जाणं काही प्रमाणात तरी अनिवार्य आहे. तर आपली जी मूळ प्रेमभावना नसेल तर ती श्रद्धेने तयार करावी लागते. आणि श्रद्धेने भक्तीच्या उच्च स्टेजला, म्हणजे विभक्त नाही तो भक्त या स्टेजला जायचं असेल, देवाच्या जवळीक जायचं असेल, तर जो मार्ग चालावा लागतो त्याला उपासना म्हणतात. पण उपासना कशी करावी, उपासना कोणाची करावी हे कोण सांगतं? शेवटी तो ज्ञानमार्ग आहे. थोडक्यात ज्ञानमार्गाचा उपयोग, भक्तिमार्गाचा उपयोग, उपासनेचा उपयोग, कर्ममार्गाचा उपयोग, जे जे आपल्याला जमेल ते सगळं आपल्याला आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणून ह्याच्यातून क्रम विकास साधायचा असतो. आता ह्या श्रद्धायुक्त, श्रद्धेच्या बाबतीत स्वामीजी ह्या आपल्याला या योगग्रंथाच्या बाबतीत ज्या सूचना देतात त्या अशा आहेत. स्वामीजी म्हणतात श्रद्धा पाहिजे, आणि श्रद्धायुक्त एकता सुद्धा चांगली आहे, त्यांनी फायदा होतो. आणि मग शक्तियोग ग्रंथामध्ये स्वामीजी सांगतात की तुम्हाला माझ्या पुरत्या मी काही सूचना देतो. आणि ह्या ठिकाणी स्वामीजी ज्ञानमार्ग कुठपर्यंत आणि भक्तिमार्ग कुठपर्यंत, श्रद्धा मार्ग कुठपर्यंत ह्याच्याबद्दल अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. ते म्हणतात मी तुमच्याशी बोलतो आहे, जोपर्यंत व्यवहार करतोय, म्हणजे प्रत्यक्ष मी शरीरात आहे, जीवनात आहे, तोपर्यंत अभ्यासाने मिळालेले ज्ञान, निश्चय शब्दांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पण शब्द हे नेहमीच थोडे तरी भाव मिश्रित असणार, आणि म्हणून मी अलिप्त स्थितीत असेल तेव्हा तुम्हाला ते शब्द अधिक उपयोगी पडू शकतील. आणि याचा अर्थ असा, मी तुमच्यासमोर असताना, स्वामीजी म्हणतात मी तुमच्यासमोर असताना ज्ञान तत्पर राहा, म्हणजे मी प्रत्यक्ष जीवनात आहे आणि तुमच्यासमोर बोलतोय तिथपर्यंत ज्ञानमार्गी राहा. समोर नसताना, म्हणजे देहांतरानंतर जेव्हा तुम्ही माझा ऐका त्यावेळेला भावतत्पर राहा. भावतत्पर राहा म्हणजे मिळालेल्या ज्ञानाच्या शंका न काढता संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा, संपूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या समोर असताना ज्ञानतत्पर आणि तुमच्या समोर नसताना भावतत्पर राहा. इथे स्वामीजी श्रद्धेचं महत्व आपल्याला सांगतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील असं ते म्हणतात. आणि अशा पद्धतीने खात्री पटलेले लोक एकत्र आले तर त्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी श्रद्धायुक्त एकता जी निर्माण होईल त्याच्यातून प्रचंड शक्ती निर्माण होईल. आणि ही शक्ती मग समाजाला उपयोग पडेल. एकत्र काम केल्यानंतर जे काही आपल्याला निकाल, रिझल्ट दिसतात ते खूप छान असतात. त्या ठिकाणी प्रत्येकाची कमिटमेंट असते, प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येकाचं समर्पण असतं. आणि अशा पद्धतीने श्रद्धायुक्त एकता अपेक्षित आहे असं आपल्याला सांगतात. म्हणजे एकेकाने सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सुद्धा काही कामं उत्कृष्ट पद्धतीने करायला पाहिजे. आता आपण विषययोगामध्ये आपल्या पद्धतीने त्या विषयाचा म्हणजे काय म्हणतात ते इंद्रिय सुखांचा विचार केला. भाग्ययोगामध्ये मनाच्या सुखांचा विचार केला. बुद्धियोगामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या बळावर कशा मिळवायच्या ह्याच्याबद्दल विचार केला. आणि हळू आपण आता श्रद्धेपर्यंत आलोय. श्रद्धावान लभते ज्ञान असं गीतेत आहे. श्रद्धावान काय करतो तर श्रद्धावान श्रद्धेने
श्रद्धास्थळ म्हणजे ज्या ठिकाणी त्याची श्रद्धा आहे त्या ठिकाणी ती व्यक्ती, मग ती गुरु असेल, दैवत असेल, यांच्याकडे प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून तो काही आपल्या श्रद्धास्थानाला वर्तनाची हमी देतो आणि मग सांगतो की ह्या वर्तनाने मी अशा पद्धतीने मी काम करीन आणि माझे हे साध्य प्राप्त व्हावं. आणि ह्याच भूमीवर आपल्याला मनशक्ती, प्रार्थना आणि त्यांचं साध्य काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. परत एकदा आपण प्रार्थना करत असतो, वेगळ्या वेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रार्थना आहेत त्या आपण करत असतो. पण हा प्रार्थना हा सुद्धा जो भाग आहे, हा प्रार्थना म्हणजे परत आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्तन दिशा देणाऱ्या गोष्टी आहेत. आता मनशक्तीच्या प्रार्थनेचं ते छोटं पुस्तक आहे, ते आपल्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार आहे असं मला वाटतं. कुठल्याही अत्यंत विस्ताराने मांडलेल्या तत्वज्ञानाचा, त्या तत्वज्ञानाचा विचार जे असतात त्या विचारावर कृती आराखडा देण्याचं आणि त्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या साधकांना मार्गदर्शन करण्याचं सगळं सार हे प्रार्थनेमध्ये येतं. आणि तसं ते आपल्याला मनशक्तीच्या प्रार्थनामध्ये आलेलं दिसतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण विविध प्रसंगी करायला सांगितलेल्या आणि रोज काही करायला सांगितलेल्या, नित्य काही करायला सांगितलेल्या प्रार्थनेचा तपशील आणि त्याचा कृती आराखडा यावर एक आपण डिटेल पाठ घेतला होता. आपण या योग ग्रंथ पाठमाला सुरू व्हायच्या अगोदर जे काही प्राथमिक पाठ घेतले, एकूण 17 प्राथमिक पाठ घेतले होते, त्याच्यामध्ये एका पाठामध्ये ह्या प्रार्थनांचा विचार केला होता. अर्थात हे सगळे पाठ रेकॉर्डेड आहेत, उपलब्ध आहेत युट्यूबवर, कधी आपण ऐकू शकतो. पण आज त्याचा थोडक्यात आढावा घेऊया या प्रार्थनेच्या तत्वज्ञानाचं सार काय आहे त्यातून. आता ह्या सगळ्या योग ग्रंथामध्ये अध्यात्मशास्त्र ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक अशी जी तत्व दिलेली आहेत, ह्या सगळ्या कन्सेप्टचा आपल्याला काय लाभ होऊ शकतो, ह्या सगळ्या 17 पाठामध्ये आपण त्या सगळ्या संकल्पना अत्यंत उदाहरणासह समजून घेतल्या. आणि योग ग्रंथाचा अभ्यास, अध्ययन हे आपल्याला अधिक समजण्यासाठी किंवा अधिक आपल्याला ते आकलन होण्यासाठी आपण ह्या सगळ्या पाठामध्ये संकुल विचार केला. आणि त्याच्यानंतर प्रत्येक ग्रंथ शिकताना तसा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करत करत इथपर्यंत आलो आहोत. आता बघा, कर्मशुद्धी प्रार्थना आपण म्हणतो, हे सत्यस्वरूप परमेश्वरा ही जी प्रार्थना आहे ती कोणासाठी आहे? ती स्वतःसाठी आहे. हे सत्यस्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून मी आहे, माझ्यातून म्हणजे त्याच्या पद्धतीने स्वतःसाठी जे काही ऍक्शन आहे ती त्याच्यामध्ये आहे. आत्मकल्याण प्रार्थना परत स्वतःसाठी आहे, माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा वगैरे. आता यज्ञ प्रार्थना आहे, प्रकाश प्रार्थना आहे, ती स्वतःसाठी पण आहे आणि सर्वांसाठी पण आहे. राष्ट्रकल्याण प्रार्थना आहे, ती स्वतःसाठी पण आहे, सर्वांसाठी आहे. समाज कल्याण प्रार्थना आहे, सर्व समाज सुखी होईल त्या प्रमाणात मीही सुखी होईल, ती स्वतःसाठी आहे, सर्वांसाठी आहे. आणि ह्याच्यावर उपाय काय दिलेले आहेत त्या सगळ्या प्रार्थनामध्ये, की एकत्र साधना, संकल्पाने सत्कृत्य करणं, अहंकार निवृत्तीसाठी प्रार्थना करणं आणि शक्तीसाठी ध्यान करणं, शरीराशी संवाद करणं, पेशींची प्रार्थना करणं, अशा पद्धतीने ह्या सगळ्याचे उपाय दिलेले आहेत. आता ह्या प्रार्थना जे आपल्याला उपाय देतात ते माझ्या दृष्टीने प्रार्थना विचार हे स्वामीजींचे आपल्याला दिलेले सांकेतिक आदेश आहेत. स्वामीजींनी कुठलेही आदेश दिलेले नाहीत आपल्याला, किंवा कुठल्याही पद्धतीने हे असं करा ते करा सांगितलेलं नाही, पण सुचवलेलं आहे. आणि प्रार्थना हे त्यांच्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार असल्यामुळे हे सगळे प्रार्थना विचार स्वामीजींचे आदेश आहेत. आणि आपण अत्यंत श्रद्धेने ते सगळं मानलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला
स्वतःला त्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामीजींनी इतिहासाचं जग नावाची एक पाठमाला घेतली, तीही दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे. तरुणांसाठी हे सगळे पाठ घेतले होते. त्याच्यामध्ये स्वामीजी सांगतात की समतेचं तत्व पालन आणि त्यासाठी कष्ट हे जर का केलं तर त्यामुळे राष्ट्र आणि समाज संपन्न होतो. अनेक देशांचा, युरोप, आशिया, वेदकालीन, मराठाकालीन, ऐतिहासिक या सगळ्या आढावा स्वामीजींनी त्याच्यात घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की समतेचं तत्व पालन आणि त्यासाठी कष्ट हे जिथपर्यंत चालू आहे इथपर्यंत समाज संपन्न होतो. कष्ट असतात, पण ह्या संपन्नतेतून स्थैर्याची आणि सुबत्तेची रेलचाल झाली. सुबत्ता आली, संपत्ती आली, वैभव आलं की माणसं स्वार्थी, विलासी आणि आळशी होतात आणि मग राष्ट्राचा आणि समाजाचा ऱ्हास होऊ लागतो. समतेचा नियम हा जसा उष्णता गतिशास्त्रात व्हॅलिड आहे तसा तो मानवी जीवनात, समाज जीवनात आणि राष्ट्र जीवनात देखील लागू आहे. विज्ञानाची तत्व ही मानवी जीवनाला, समाज जीवनाला, राष्ट्र जीवनाला कशी ऍप्लिकेबल आहे ते स्वामी सांगतात. आणि इथे परत मनावर संयम, वासनेवर नियंत्रण, आपल्याबरोबर इतरांचा विचार, ही सुद्धा मूल्ये जी आहेत ती जगाच्या सगळ्या दीर्घ इतिहासात अत्यंत महत्वाची ठरलेली आहेत. अशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास आणि त्या इतिहासाचा सारांश हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्वामीजींनी काढलेला आहे. परिणामाच्या अज्ञानामुळे माणूस बेफिकीर होतो. म्हणजे माझ्या कृतीचा काय परिणाम होणार आहे, माझ्या हेतूचा काय परिणाम होणार आहे ह्याच्याबद्दल माणूस जेव्हा बेफिकर होतो त्यावेळेला आयुष्यात चुकीचं वर्तन घडतं आणि पुढे दुःख येतं. आणि ह्या सगळ्या इतिहासाच्या तपशिलावर ज्ञानप्रकाश टाकून आपल्याला स्वामीजी सत्यदर्शन घडवतात आणि सुखी जीवनाकडे मार्गक्रमण करण्यासाठी उपाय देतात. म्हणजे स्वामीजींनी फक्त व्यक्तीचा विचार केलेला नाहीये, फक्त साधकांचा विचार केलेला नाही, तर समष्टीचा, समाजाचा, राष्ट्राचा आणि जगाच्या स्वास्थ्याचा विचार केलेला आहे. थोडक्यात हे आपण आढावा घेतला मनशक्तीचं जे काही आपल्याला ज्ञानधन मिळालेलं आहे आणि त्याच्यातून स्वामीजी आपल्याला जे काही सांगतायत त्याचा, हे एक मोठं काय म्हणतात ते वर स्वामीजी आपल्याला देऊन पाहतायत, पण तो आपण समजून घेतला नाही. मागे आपण ह्याच्याबद्दल एक गोष्ट बघितली होती, ती गोष्ट थोडक्यात आज परत एकदा सांगतो. एक राजा असतो, त्या राजाचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसामुळे दिवसाच्या दिवशी राजा अत्यंत प्रसन्न होतो, खूप आनंदी असतो. तो प्रधानाला बोलतो, आज मी खूप खुशीत आहे, मला एक सगळ्यांना चांगलं वाटेल असं काहीतरी करायचं आहे आणि म्हणून एक काम करा, आपल्या सगळ्या कैद्यांना तुम्ही सोडून द्या, आज त्यांना खुशीत राहू दे, घरी जाऊ दे त्यांना. आता हे सगळे जे कैदी असतात त्यांना सोडून द्यायची राजाची आज्ञा झाली, पण प्रधान विचार करतात आणि ते म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण कैद्यांना सोडून देणं हे मला तरी जरा अवघड वाटतंय. म्हणजे बघा तुम्ही विचार करा, नाही त्यांना सोडून टाका, महाराज म्हणतात. प्रधान परत एकदा सांगतात, नाही ठीक आहे आपण असं करू, त्यांना सोडून देण्यापेक्षा त्यांना खुश करायचं ना आपल्याला, मग असं करू आपण एक नोटीस काढू आणि त्याच्यात लिहू त्यांना, तुम्हाला ज्याला जे पाहिजे ते मिळेल, असं म्हणून मग ते राजाला मान्य होतं. हा ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने आपण खुश करू. आणि मग ती एक नोटीस काढतात, प्रत्येक कैद्याला बोलवतात आणि सांगतात, आणि तुला काय पाहिजे. तर कैदी येतात, एक एक येतो, जो मागण्या मागतो. कोण म्हणतो मला 8 दिवस घरी सोडा, कोणी म्हणतं माझ्या घरात थोडेसे पैसे द्या, कोणी म्हणतं की आम्हाला इथे जेवायला चांगलं मिळत नाही, ते चांगलं जेवायला मिळू द्या. अशी वेगळ्या 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 मागण्या करतात. अगदी फार फार तर ते म्हणतात की आम्हाला चांगला तुरुंग द्या, आमची कामं जी आहेत ती थोडीशी आमची कमी करा. आणि ह्या सगळ्या मागण्या राजा मान्य करतो.
पण एक लक्षात घ्या की कोणीही मला इथे सोडून द्यायचं मागणं मागत नाही. म्हणजे राजा ह्यांना सोडून द्यायला निघाला होता, पण ती इच्छा कुणाला झाली नाही, कारण त्यांच्या मागण्या ज्या अशा छोट्या छोट्या होत्या. आणि आपण सुद्धा, स्वामीजी आपल्याला प्रकाश प्रार्थनेतून सांगतात, अहंकार गळो, अज्ञान पळो, आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी सद्बुद्धी, प्रेरणा, ज्ञान तू. म्हणजे स्वामीजी आपल्याला खूप द्यायला निघालेत, पण आपण त्यातलं घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्वामीजी आपल्याला जे सांगतायत त्याचा अर्थ आणि त्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया, ती आपण जेवढी समजून घेऊ तेवढं आपल्याला खूप मोठं मिळणार आहे. आपल्याला स्वामीजी खूप देव पाहत आहेत, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे. आता हे योगमुक्त योग ग्रंथांचा विचार केला तर आपल्या पूर्ण मुक्तीसाठी योग ग्रंथ आहेत, पण वैयक्तिक ग्रंथाचा विचार केला तर इच्छापूर्तीसाठी विषयोग आणि भाग्य आहेत. इच्छापूर्तीसाठी विषयोग म्हणजे हे जे आपले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ही जी आपली इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या आपल्याला इच्छा मिळतात, त्या इच्छांचा विचार विषयोगामध्ये झालेला आहे. इंद्रियांच्या पलीकडे 11वं इंद्रिय मन म्हणतात. अध्यात्मामध्ये मनाला सुद्धा 11वं इंद्रिय म्हणतात. या मनाच्या इच्छा वेगळ्या असतात. यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान, स्टेटस, अहंकार, ह्या सगळ्या मनाच्या इच्छा असतात. त्या पूर्णसाठी भाग्ययोग आहे. साधनेत आपला पारमार्थिक कर्मविकास घडला तर उच्च ध्येय साध्य होतील. कारण सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा आणि इंद्रियांची सुख, मान सन्मान, या सगळ्या गोष्टी मिळतात तेव्हा सुख होतं. काही काळ ते सुख टिकतं, पण सुख चिरकाल टिकणारं नसतं. आणि म्हणून स्वामीजी आपल्याला सांगतात, अग्निनारायणाकडे आत्मज्ञानाचं सुख मागा. सर्वात कायम टिकणारं, कायम आपल्याला सुखरूप ठेवणारं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान आहे. स्वामीजी आपल्याला प्रार्थना करायला सांगतात, दोषान स्मरामी त्वाम शरणम प्रपद्ये, गुणान स्मरामी त्वाम शरणम प्रपद्ये, आत्मज्ञानायच त्वाम शरणम प्रपद्ये. म्हणजे माझे दोष आठवून मी तुला शरण येतो, माझे गुण आठवून मी तुला शरण येतो, आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो. आणि त्यासाठी काय करायचं, काय साधना करायची, तर त्याच्यातच ते सांगतात, अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो. हा आपल्या साधनेचा मार्ग आणि ध्येय आहे. तसा प्रयत्न जर आपणाकडून झाला तर क्रमविकास घडेल. म्हणजेच भौतिक जीवनाबरोबर पारमार्थिक सुद्धा आपला विकास घडेल. हे सगळं स्वामी आपल्याला देऊ पाहत आहेत. जन्म मृत्यूच्या विळख्यातून मुक्तीचा मार्ग दाखवत आहेत. स्वामीजी आपल्याला काय देऊ पाहतात ते समजून घेतलं पाहिजे, आणि तेच आपण ह्या ग्रंथमालेतून समजून घेण्याचा अभ्यास करीत आहोत. आणि ते आपल्याला अधिक स्पष्टपणे श्रद्धायोग ग्रंथातून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या सर्वांचा हा एकत्रित प्रयत्न सफल व्हावा अशी आज आपण प्रार्थना करूया. आता योग ग्रंथाचा अभ्यास आणि त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. हा सगळा आपण मागे घेतलेला आहे, परंतु आज आपण ती सांधेजोड करण्यासाठी, मागचा जो भाग आहे त्याला पुढचा भाग जोडण्यासाठी आपण फक्त त्याचं क्विक रिव्हिजन घेतोय. आपल्याला भौतिक सुख तर हवंच आहे, आपल्याला प्रापंचिक सुख तर हवंच आहे, पण साधक म्हणून पारमार्थिक प्रगती सुद्धा हवी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भौतिक सुख प्रकार 2 आहेत. इंद्रिय सुख म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हा विचार आपण केला. मनाचे आणि अहंकाराचे सुख, यश, संपत्ती, सत्ता, अधिकार, मान सन्मान, हे 2 पहिल्या ग्रंथामध्ये आपण याचे विचार केले. हे करत असताना जे प्रयत्न करायचे त्या प्रयत्नातून जे धोके निर्माण होतात, ते धोके निर्माण होताना सुद्धा आपल्याला काय काळजी घ्यायची तोही आपण विचार केला. सुख साधनं गोळा करताना आपल्याला होणारे शारीरिक किंवा मानसिक धोके आणि ते टाळण्यासाठी वर्तन उपाय म्हणजे योग साधना, ह्या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या. बुद्धियोग अभ्यासात आपण हे उपाय बुद्धीच्या प्रकाशात समजून घेतले. बुद्धी आणि श्रद्धा या आपल्या जीवनात कशा काही प्रमाणात तरी संबंधित आहेत हे आपण
या सगळ्या पाठामधून समजून घेतलं. आता बुद्धियोग आणि श्रद्धायोग हे एका पाठोपाठ एक ग्रंथ आहेत. बुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी परस्पर विरोधी आहेत असं आपल्याला वाटतं, पण तसं ते अजिबात नाहीये. कारण बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा हा समन्वय बरा, म्हणजे माझ्या बुद्धीप्रमाणे मी वागेन आणि माझं त्यामुळे भलं होईल, हे सुद्धा आपण मानतो. ह्याचा अर्थ बुद्धीवर आपण श्रद्धा ठेवतो. आणि मग बुद्धी 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 जी म्हणतो ती सर्वसामान्यांच्या बुद्धीला मर्यादा नाहीयेत का? तर स्वामीजींनी सायन्सचे रेफरन्सेस दिलेत. लिमिटेशन्स ऑफ सायन्स, फ्रंटियर ऑफ सायन्स, पॅराडॉक्सेस ऑफ सायन्स, लॉ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, इन्फिनिटी, इनएक्झॅस्टिबिलिटी ऑफ मॅटर, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत सायन्समधल्या, त्या बुद्धीला मर्यादा नसतात, पुढे झाले नसतात. बुद्धीच्या मर्यादेमुळे ह्या सगळ्या लिमिटेशन सायन्समध्ये आलेले आहेत. आणि अध्यात्मामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचे भ्रम, प्रमाद, करुणापाटव आणि विपरीत विचार हे 4 दोष सांगितलेले आहेत. हे जे 4 दोष आहेत ते त्याचा आपण मागच्या बुद्धियोगाच्या पाठामध्ये विचार केला. आणि आता आपल्याला ते सगळे आज नीट समजून घेता येणार नाही, परंतु हा पाठ उपलब्ध आहे. भ्रम, प्रमाद, कारणापाटव आणि विपरीत हे सर्वसामान्य बुद्धीत असतात. आणि हे बुद्धीतले 4ही दोष जिथे नसतात तिला वेदबुद्धी म्हणतात. वेदबुद्धी अर्थ वेदात आलेली जी काही वेद, ज्या बुद्धीवर आधारित वेद झालेले आहेत, जी प्रज्ञेवर आधारित वेद झालेले आहेत, त्याला वेदबुद्धी म्हणतात. आणि ती विश्वास ठेवायला पात्र असते. म्हणून वेद हे आपल्याला पूजनीय ठेवलेले आहेत. वेदावर श्रद्धा असते, वेदवचनावर आपली श्रद्धा असते, वेदवचन आपल्याला भलं करतात, अशा पद्धतीने सांगतात. आणि निर्दोष बुद्धीतून निर्माण झालेलं वाङ्मय जे असतं ते विश्वास ठेवायला प्राप्त असतं, ते श्रद्धा योग्य असतं. आणि म्हणून स्वामीजी सांगतात स्वावलंबी साधना करा. सोपं आहे. जे वाचलं, जे ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेनं आपलं सगळं शरीर बदलतं याचा अनुभव घ्यावा. यासाठी अट एकच आहे की समता वर्तन, नीतियुक्त वर्तन आणि त्याला ध्यानाची जोडावी. असं वर्तन खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. तो तात्पुरता नकोसा वाटला तरी त्यानेच अनेक विघ्न दूर होतील. कोणत्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. 4ही योगग्रंथ हेच मर्म सांगतात आणि त्याचे पुरावे देतात. त्यातील विचार पत्करल्यामुळे आपल्या मनाला शांती, समाधान मिळतं. इतकंच नाही तर एकदा आपल्या मनाने अहंकार सोडला की आपल्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने आपल्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट होते आणि एक स्वावलंबी असा अपूर्व आनंद मिळतो. आता आजच्या या पाठाच्या समारोपाकडे जाताना आपण विषयोग ते श्रद्धायोग याचा थोडक्यात आढावा घेऊया. जन्म शारीरिक वासनेमुळे आहे. माणसाला जन्म होतो तो कुठली तरी अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी होते. आता ह्या वासनापूर्तीसाठी प्रयत्न करताना जे शारीरिक धोके निर्माण होतात त्याला योग्य साधनेची जोड देताना चूक झाली तर विषयोग आपल्याला सांगतो की स्वाधिष्ठान चक्र टाळून प्लिहा चक्रावर साधना करा. म्हणजे योग साधनेमध्ये ज्या काही चुका होतात त्याची चर्चा आपण केलेली आहे. भाग्ययोग मध्ये जी मनाची सुख आहेत, यश, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, अहंकार याच्या पूर्तीसाठी जे धोके होतात ते हृदय संमतीत असतात. म्हणून त्या ठिकाणी अनाहत चक्र साधना सांगितलेली आहे. बुद्धियोगामध्ये जे अनेक प्रबंध आहेत त्यातल्या पहिल्या 8 प्रबंधाचं सार अगदी थोडक्यात द्यायचं म्हटलं तर आपण सुखासाठी जो जो प्रयत्न करू त्यातून काही काळ सुख निर्माण झालं तरी जे होणारे शारीरिक परिणाम असतात ते अंतिमतः दुःख निर्माण करतात. आणि म्हणून काही प्रतिगती रूप निस्वार्थ कर्म आणि शारीरिक धोके टाळण्यासाठी विशुद्ध चक्र योग साधना हे बुद्धियोगात उपाय सांगितलेले आहेत. थोडक्यात मनाच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न, त्या प्रयत्नाचे परिणाम, त्या परिणामामुळे निर्माण होणारे धोके आणि ते धोके टाळण्यासाठी उपायरूप निष्काम कर्म आणि योग साधना ही सगळी सिक्वेन्स आहे या सगळ्या योग ग्रंथाचा. परत एकदा बघा, मन आहे आपल्याला, त्या मनाच्या इच्छा आहेत, त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करायचा.
त्या प्रयत्नातून इच्छापूर्तीच्या प्रयत्नातून जे परिणाम होतात त्यातले धोके लक्षात घ्यायचे. ते धोके टाळण्यासाठी उपायरूप 2 गोष्टी करायच्या, निष्काम कर्म करायचं आणि योग साधना घ्यायची आणि योग्य फळासाठी श्रद्धा ठेवायची. असा प्रवास करीत आपण विषयोगापासून श्रद्धा योगापर्यंत आलो आहोत. आता श्रद्धा ही काय विज्ञानाचा भाग नाही, त्या अध्यात्माचा प्रांत काहीसा सुरू होतो आणि म्हणून ही श्रद्धा ही जी संकल्पना आहे ती आपण पुढच्या पहिल्या पाठामध्ये आपण पुढच्या ह्या सगळ्या बुद्धियोगाच्या पाठामध्ये काही पाठामध्ये आपण समजून घेऊ. श्रद्धा ही संकल्पना अत्यंत विस्ताराने आपण समजून घेणार आहोत, कारण ही खूप महत्वाची श्रद्धा ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अध्यात्माचा सुद्धा भाग आहे. आता बुद्धी ते श्रद्धा हा श्रद्धा बुद्धियुगाच्या शेवटच्या ग्रंथामध्ये श्रद्धेशी जो संबंध जोडलेला आहे बुद्धीचा, तो कसा आहे. आता विशुद्ध चक्रावर साधना आणि बुद्धीने मन वळवण्याची जी पद्धत आहे ती उत्तम आहे. या पद्धतीने आपण विशुद्ध चक्रावर साधना करायची आहे. म्हणजे योग साधना हे म्हणजे सत्कृत्य वर्तन किंवा निष्काम कर्म ह्याबरोबर योग साधना हा एक महत्वाचा उपाय आपण तिन्ही योगक्रमामध्ये पाहिलेला आहे. आता योग साधना करताना त्याचे धोके निर्माण होऊ शकतात, ते कसे टाळायचे हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी स्वामीजी म्हणतात बुद्धियोगाच्या 8व्या प्रबंधामध्ये की ह्या योग साधनेसाठी तज्ञ व्यक्तीची, योगी व्यक्तीची, गुरु व्यक्तीची आवश्यकता सुचवलेली आहे. स्वामीजी म्हणतात या साधनेतून योग्य लाभ होण्यासाठी, योग साधनेतून योग्य लाभ होण्यासाठी अधिक अभ्यास केलेल्याची गरज पडेल तर ती अवश्य घ्यावी. विशिष्ट परिस्थितीमध्ये जर का योग्य व्यक्ती असेल तर आपल्याला ब्रह्मरंध्र स्पर्शाने मदत होऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीच्या स्पर्शाने आपल्या ब्रह्मरंध्रावर, पाठीच्या कणावर किंवा मस्तकावर स्पर्श केला तर मदत होऊ शकते. की हवे का नको हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. पण हा जो ज्ञानी आहे, हा जो गुरु आहे, तो योग्य आहे का नाही, तो तुमच्या बाजूने मोठा असला तरी त्याच्या बाजूने तो मोठा आहे का नाही, उपनिषदाच्या सांगीप्रमाणे तो मोठा आहे का नाही, शास्त्राप्रमाणे तो मोठा आहे का नाही, हे आपण पारखून घेतलं पाहिजे. स्वामीजी म्हणतात माझा विरोध गुरुपणाला नाही, कारण ज्ञान लहान मोठं असू शकतं. ते सहजताने ज्याच्या त्याच्या लक्षात यावं, ज्ञानाचा मोठेपणा लक्षात घेऊन जर का आपण काम केलं तर आपली नम्रता वाढते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत आणि गुरु ही संकल्पना चांगली आहे. पण गुरु आपण अत्यंत पारखून घेतला पाहिजे. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर स्वामीजी स्वतःबद्दल म्हणतात की आम्ही तत्व पुढे मांडतो आणि आम्ही निस्वार्थपणे शक्तीही देऊ शकतो. स्वामीजी स्वतःला गुरु मानत नाहीत, ते स्वतःला ज्ञानी समजतात. ज्ञानी म्हणतात म्हणजे जर का आपल्याला मान्य असेल तर ते स्वतःला ज्ञानी करायला मान्य करतात. पण ते म्हणतात मी तत्व पुढे मानतो आणि निस्वार्थपणे शक्तीही देऊ शकतो, पण ती माझ्याकडून घेतली पाहिजे असं मुळीच बंधन नाही. आणि मी निस्वार्थपणे द्यायला तयार असतो याचा अर्थ घेणाऱ्यांनी तर ती त्यागपथ्याशिवाय वापरावी असंही अभिप्रेत नाही. म्हणजे जो शक्ती मिळवतो त्यांनी पैशांनी नाही तरी अन्य श्रमतऱ्यांनी त्यागाचं पालन करायला हवं. आणि म्हणून मुद्दा अगदी साधा आहे. जर आपण एखाद्या निस्वार्थ केंद्राकडून, एखाद्या निस्वार्थ व्यक्तीकडून, ज्ञानी व्यक्तीकडून शक्ती घेऊ पाहतो आणि या सर्वाचा अर्थ निस्वार्थ चांगला आहे असं आपण समजत असो तर थोडासा निस्वार्थ आपण सुद्धा करायला पाहिजे. आणि इथे तत्वावर श्रद्धा हवी. हे सगळ्या विज्ञानाचं आणि अध्यात्माचं सार आहे. अशा सगळ्या ह्या एकंदर आपल्या आढाव्याच्या पाठानंतर आपण आपल्याला काय साध्य आहे, काय साधनं आहेत, ती साधनं कशी उपयोगात आणायची, त्यासाठी आपल्याला स्वामीजींनी काय सांगितलेलं आहे, व्यक्ती समष्टीचा कसा विचार केलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. आणि आज आता आपण शेवटचा जो भाग आहे तो एक 10 मिनिटाच्या 12 मिनिटाच्या ध्यान प्रक्रियेकडे वळू. आज आपण गणेश मंत्र ध्यान करणार आहोत. सगळ्यांनी ध्यानासाठी तयार राहा. आपापल्या ठिकाणी जिथे असाल त्या ठिकाणी
शांत बसा, डोळे मिटा, पाठी जागणं शक्य असेल तर ताट ठेवा. आमेश गणेश मंत्र ध्यान आपण आज करणार आहोत. मी ध्यान सुरू करतो आणि नंतर ती जी काही ही आहे ती शेअर करतो स्लाइड, म्हणजे ज्या आपल्याला बघताही येईल. ध्यानाला आपण सुरुवात करूया. देव ही माणसाला वर्तन मूल्य शिकवणारी मानसशास्त्रीय प्रतीके आहे. द म्हणजे देणारा आणि एव म्हणजे फक्त देणारा तो देव. देणं हा देवगुण माणसानेही बाळगावा. श्लोक, स्तोत्र, मंत्र यांच्या माध्यमातून देवगुणांचे स्मरण करावे आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा निश्चय करावा. मनावर, मेंदूवर आणि शरीरावर योग्य तो संस्कार करण्याची ही सुंदर अशी प्रक्रिया आहे. गणपती हा गुणपती असल्याने गणांचा नेता झाला. मातृपितृभक्ती, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकाग्रता असे अनेक गुण श्री गणेशात आहेत. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा.
हरिओम. आपण प्रार्थनेकडे जाऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.